आपला आजचा पदार्थ आहे पिझ्झा. पिझ्झा खाणं योग्य आहे का अयोग्य आहे हे आपण आज समजून घेऊया. आता जेव्हा आपण पिझ्झामध्ये काय असतं ह्याचा विचार करतो, तर त्यात एक बेस असतो, जो मैद्यापासून बनवलेला असतो. अतिशय कमी पिझ्झा हे कणकेचे किंवा होल व्हीटचे बनवलेले असतात. 99% पिझ्झा हे मैद्यापासून बनवलेले असतात, ज्याचा बेस जो असतो तो. आणि मैदा हा आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्याच्यामुळे हा बेसचा जर विचार केला तर पिझ्झा खायला अयोग्य आहे. आता त्याच्यावरती टॉपिंग जे असतात ते कुठल्याही प्रकारचे असू शकतात. नॉन-व्हेज असतील, व्हेज असतील. जर व्हेजिटेरियन असतील तर त्यातले कॅप्सिकम म्हणजे भोंगी मिरची, टोमॅटो वगैरे पदार्थाला काहीच प्रॉब्लेम नसतो. त्यात चीज मोठ्या प्रमाणात असतं. चीजचा पण तसा प्रॉब्लेम नसतो, कारण ते एक मिल्क प्रॉडक्ट आहे. ज्यांना दुधाचे पदार्थ चालतात, त्यांना चीजचा काहीही प्रॉब्लेम यायचं कारण नाही. त्यामुळे वरच्या भाज्या ठीक आहेत, चीज पण ठीक आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे पिझ्झाचा, की त्याचा जो बेस आहे तो मैद्याचा बनलेला असतो आणि मैदा खाऊन आपल्याला प्रोटीन मिळत नाही, फायबर मिळत नाही. आपल्याला कॉन्स्टिपेशन वाढायचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये आणि मैदा एकंदरीतच शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आजचा निर्णय आहे पिझ्झा खाऊ नये.